अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडच्या चमचमत्या ताऱ्यांपैकी एक आहे. प्रचंड स्ट्रगल केल्यानंतर इथवर पोहोचलेल्या नवाजने कधी काही दादर स्टेशनच्या बाहेर बसून कोथिंबीर विकली आहे. ऐकून धक्का बसला ना? पण हेच खरंय. आज बॉलिवूडचा स्टार अशी ओळख असलेला नवाजुद्दीन जेव्हा अनेक स्वप्न डोळ्यात घेऊन मुंबईत आला, तेव्हा जगण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी त्याला काम करणे गरजेचे होते. मग अंगावर पडेल ते करायची तयारी ठेवून त्याने वेगवेगळी कामे केली. त्यावेळी मुंबईत राहण्यासाठी त्याच्याकडे घर सुद्धा नव्हतं आणि म्हणून एका मित्राच्या घरी त्याने स्वयंपाकी म्हणून काम केलंय. कधी केमिस्ट मध्ये नोकरी केली तर कधी वॉचमॅन म्हणूनही काम केलं. त्यावेळी नवाजची परिस्थिती इतकी बिकट होती की तो फक्त बिस्किट आणि पाण्यावर दिवस काढत होता. त्यावेळी अधिक पैसे मिळावे म्हणून त्याने दादर स्टेशन समोर बसून कोथिंबीर विकण्यातही कमीपणा मानला नाही. असा नवाज ब्लॅक फ्रायडे सिनेमातून प्रकाशझोतात आला आणि त्यानंतर पतंग, पिपली लाईव्ह आणि गँग्स ऑफ वासेपूर मधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली.